नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 डिसेंबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहूया। सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे श्रीपती खंचनाळे यांच्याबद्दल। त्यांचं निधन झालेलं आहे। भारतातील पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालेलं आहे। त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या। व्यक्तिविशेषमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो, सोबतच आपण त्यांना मान सुद्धा देत आहोत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिला मानाचा हिंद केसरी किताब पटकविणारे माननीय श्रीपती खंचनाळे हे पहिले व्यक्ती होते, यांचं निधन झालेलं आहे। त्यांचं महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील नाव खूप मोठं आहे। ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर राहायचे। एक संबा या भागातले होते। 1959 साली पंजाब केसरी असणाऱ्या बनाता सिंग यांना त्यांनी हरवलं आणि हिंद केसरीची गदा पटकावून कोल्हापूरचं सोबतच महाराष्ट्राचं नाव सुद्धा उज्ज्वल केलं। याच वर्षामध्ये खंचनाळे यांनी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये सुद्धा विजेतेपद पटकावलं। त्यानंतर 1958, 1962 आणि 1965 या साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुद्धा विजेतेपद खंचनाळे यांनी पटकावलं। आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिलेला नामांकित मल्ल अशी खंचनाळे यांची ओळख झाली। महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार तर कर्नाटक शासनाचा कर्नाटक भूषण पुरस्कार याने त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया। त्यानंतर दुसरी महत्त्वाची न्यूज आहे वर्ल्ड मंकी डे बद्दल। 15 डिसेंबर हा दरवर्षी वर्ल्ड मंकी डे म्हणून साजरा केला जातो। यात काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण पाहूया। 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। सर्वात अगोदर हा दिवस 2000 साली साजरा करण्यात आला। मंकीचं सायंटिफिक झूलॉजिकल नाव आहे मकाका मुलॅटा। भारतातील पहिला मंकी पार्क जो आहे हा मंकी पार्क शिवमोगा कर्नाटक या ठिकाणी आहे। त्रिपुरा राज्याचा हा राज्य प्राणी आहे। अंतराळामध्ये जाणारा पहिला मंकी हा इल्बर्ट 2 या नावानं आहे। लक्षात ठेवा, इल्बर्ट 2 हा अंतराळामध्ये जाणारा पहिला मंकी आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज एका अत्यंत महत्त्वाच्या विज्ञान यात्रेबद्दल। थोडा नवीन कन्सेप्ट आहे म्हणून थोडं हे जास्त विस्तृतपणे घेतलेलं आहे, तुम्हाला माहीत असावं म्हणून। विज्ञान यात्रा म्हणजे नेमकं काय, तर 6वी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल ही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर साजरी होणार आहे। आपण याबद्दल परत एकदा विस्तृतपणे जाऊया। याचा मुख्य उद्देश काय आहे, तर वैज्ञानिक वृत्तीचा प्रचार करण्यासाठीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा उत्सव आहे। आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा एक भाग म्हणून सुद्धा याला साजरं केलं जातं। या यात्रेबद्दल काही महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घ्या। पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, विज्ञान यात्रा हा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या 6व्या आवृत्तीचा प्रचारात्मक भाग आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। मोबाईल सायन्स प्रदर्शन म्हणून काम करणाऱ्या व्हॅनला विविध शहरांमधून ध्वजांकित केलं जातं। त्याला एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये त्याचं एक्झिबिशन भरवलं जातं। इथं लक्षात घ्या, सर्व स्थानिक शाळा आणि विद्यापीठांना ही व्हॅन कव्हर करेल। विज्ञानाची संस्कृती सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी सुद्धा ही शाळा व ही विज्ञान यात्रा मदत करणार आहे। विज्ञान यात्रेसाठी देशभरातील सुमारे 30 ठिकाणं निवडण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी या प्रकारची विज्ञान यात्रा या विज्ञान व्हॅनच्या मार्फत भरविण्याचा उद्दिष्ट विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने आपला मनोदय जाहीर केलेला आहे। मग आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहूया, ती आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नेमकं काय आहे, का साजरं केलं जातं, उद्दिष्ट काय आहे। इथं लक्षात घ्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा महोत्सव आहे। भारतात अल्पावधीत विज्ञान विकासाकडे कसे नेता येईल याचा प्रयत्न हा असणार आहे। 2020 मध्ये ऊर्जा, कचरा, स्वच्छ हवा आणि स्वच्छता या क्षेत्रातील 12 नवीन कार्यक्रमांच्या अंतर्गत हा विज्ञान आंतरराष्ट्रीय महोत्सव भारतामध्ये साजरा केला जाईल। थीम लक्षात ठेवा, थीमवर नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो। थीम आहे स्वावलंबी भारत आणि वैश्विक कल्याणासाठी विज्ञान। परत एकदा सांगतो, स्वावलंबी भारत आणि वैश्विक कल्याणासाठी विज्ञान ही याची थीम आहे। त्यानंतर पुढचा आहे डिजिटल वोटर ID कार्ड। थोडा एक नवीन कन्सेप्ट आहे, याला निवडणूक आयोगाची आणखीन मान्यता मिळणं बाकी आहे। मात्र वोटर IDचं युनिव्हर्सलायझेशन होण्यासाठी व प्रत्येक व्यक्तीने त्याची माहिती भरल्यानंतर एका OTPच्या मार्फत त्या व्यक्तीला वोटर ID मिळण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना आहे। थोडक्यात आपल्या निवडणुकांना सुद्धा डिजिटल करण्याकडचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे। याचे पॉझिटिव्हज काय आणि निगेटिव्हज काय याबद्दल तुम्ही UPSC मुख्यच्या परीक्षेमध्ये उत्तर नक्की लिहू शकता। सध्या मात्र राज्यसेवा पूर्वच्या सोयीनं जर पाहायला गेलं त्यावर फक्त आपल्याला काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते आपण पाहूया। इथं लक्षात घ्या, हा
एक इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र म्हणजे काय, डिजिटल फोटो आयडेंटिटी कार्डचा इलेक्ट्रॉनिक फॉर्म आहे. यामुळे लोकांच्या फोनवर ओळखपत्र, मतदार ओळखपत्र उपलब्ध होण्यासाठी मदत होईल. हे मतदार ओळखपत्र OTP प्रमाणीकरणाद्वारे डाउनलोड केलं जाऊ शकतं. यामुळे हार्ड कॉपीच्या छपाईचा व वितरणामधील खर्च कमी करण्यात निवडणूक आयोगास मदत होईल. डिजिटल वोटर कार्डबद्दल आणखीन काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण समजून घ्या. डिजिटल वोटर कार्ड त्याच्या प्रत्यक्ष स्वरूपापेक्षा वेगळं नाही आहे. जे ओरिजिनल वोटर कार्ड आहे त्यासारखंच आहे. यात एक QR कोड असेल ज्यामध्ये मतदाराचं नाव, त्याचा पत्ता आणि जन्मतारखेचा तपशील असेल. सध्या हा एक प्रस्ताव आहे ज्याला निवडणूक आयोगाने आणखीन मान्यता देणं बाकी आहे. 2021च्या निवडणुकांमध्ये डिजिटल वोटर कार्ड येऊ शकेल असा अंदाज याचे प्रमाणकर्ते बांधत आहेत. त्यानंतर पुढची एक अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय न्यूज आहे. इसिड्रो चळवळ म्हणजे नेमकं काय, चर्चा असू शकते. इसिड्रो चळवळ, तर सॅन इसिड्रो चळवळ नेमकी काय आहे, क्युबामधील आहे. त्याबद्दल आपण पाहूया. सॅन इसिड्रो मूव्हमेंट हा क्युबामधील हुकुमशाही सरकार विरुद्ध सुरू असलेला एक महत्त्वाचा प्रोटेस्ट आहे, निषेध आहे. क्युबा हा कॅरिबियन देश आहे. 60 पेक्षा जास्त वर्ष क्युबामध्ये कम्युनिस्ट राजवटीखाली आहे. राज्यातील कलात्मक कामांच्या सेन्सॉरशिपला उत्तर म्हणून इसवी सन 2018 मध्ये सॅन इसिड्रो चळवळ सुरू झालेली आहे. सॅन इसिड्रो हे क्युबामधील युनेस्कोचे एक अत्यंत महत्त्वाचा जागतिक वारसा स्थळ आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हवाना हा सर्वात गरीब परंतु सर्वात सांस्कृतिकदृष्ट्या सक्रिय भाग असणार आहे, जी क्युबाची राजधानी आहे. हवाना काय आहे, तर हवाना हे क्युबाचं राजधानीचं शहर आहे. तसेच ते देशातील सर्वात मोठा प्रांत आहे, सर्वात प्रमुख बंदर आहे आणि एक अग्रगण्य व्यावसायिक केंद्र आहे. हे कॅरिबियन प्रदेशातील 4थं सर्वात मोठं नगर आहे. क्युबाचं सरकार याला यांकी साम्राज्यवाद असं म्हणत आहे. क्लिअर. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज ही पर्यावरणाबद्दल आहे, फ्रॉगबद्दल आहे. मायरिस्ट स्वॅप ट्री फ्रॉग, परत एकदा सांगतो, मायरिस्ट स्वॅप ट्री फ्रॉग ची प्रथम नोंद करण्यात आलेली आहे. हे नेमकं का महत्त्वाचं आहे याबद्दल आपण पाहूया. केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यातील वाझाचल रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये याची प्रथम नोंद झाली आहे. ही पश्चिम घाटातील एक अत्यंत दुर्मिळ आर्बोरियल प्रजाती आहे. आर्बोरियल म्हणजे ज्या स्पीशीज किंवा ज्या प्रजाती झाडावरच राहतात, झाडावरच जगतात, त्याला आपण आर्बोरियल प्रजाती असं म्हणतो. लक्षात ठेवा, बेडूक एक दुर्मिळ स्वरूपाचा आहे. ते काही आठवडे आर्बोरियल आणि काही आठवडे सक्रिय असतात. आर्बोरियल म्हणजे झाडावर राहणारे प्राणी, हे आपण पाहितलंय. नाव लक्षात ठेवा आणि केरळमधला थ्रिसूर जिल्हा लक्षात ठेवा, जो पश्चिमी घाटाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज ही नेव्हीबद्दल आहे. INS हिमगिरी बद्दल आहे. INS इंडियन नेव्हल शिप हिमगिरी. INS हिमगिरी लॉन्च करण्यात आलेली आहे. खूप मोठी न्यूज आहे. का महत्त्वाचं आहे याबद्दल काय तुम्ही लक्षात ठेवावं आपण पाहूया. लक्षात ठेवा, कोलकाता येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्प 17A या जहाजांपैकी पहिल्या हिमगिरीचं अनावरण केलं गेलं आहे. याची निर्मिती गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, मेसर्स म्हणजे काय, M/S असं असतं बघा, बरोबर. मेसर्स हे नाव नाहीये, ते कंपनीच्या अगोदर लावलं जातं. कंपनीचं नाव आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, यांनी निर्मिती केलेली आहे. इथे लक्षात ठेवा, प्रोजेक्ट 17A या कार्यक्रमाअंतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड एकूण 7 जहाजं, प्रगत स्वदेशी शस्त्र आणि सेन्सर बांधण्यात येणार आहेत. सेन्सर आणि सेन्सॉरमध्ये फरक आहे. ही जहाजं GRSE गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड या ठिकाणी बांधली जाणार आहेत. पहिलं गॅस टर्बाईन प्रोपल्शन आणि सर्वात मोठं लढाऊ प्लॅटफॉर्म आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर या जहाजामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळं INS हिमगिरीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ब्राझीलमधील गणितज्ञाबद्दल. प्रथमच रामानुज यांच्या नावाने दिला जाणारा गणित क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार हा ब्राझीलमधील गणितज्ञ यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर कॅरोलिन अरोजे यांना देण्यात आलेला आहे. याबद्दल आपण पाहूया. ब्राझीलच्या डॉक्टर कॅरोलिना अरुज यांना दिला गेला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या त्या गणितज्ञ आहेत. हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या अभारतीय व्यक्ती आहेत. आत्तापर्यंत हा पुरस्कार भारतीयांना भेटत गेला होता. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स यांच्याकडून दिला जातो. दरवर्षी विकसनशील देशात गणिती संशोधन करणाऱ्या 45 वर्षाहून कमी वयाच्या व्यक्तींना हा दिला जातो. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज एका अत्यंत महत्त्वाच्या
महोत्सवाबद्दल आहे. आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020, सुब्रमण्यम भारती यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सप्ताह किंवा हा महोत्सव साजरा केला जातो. याबद्दल आपण थोडं विस्तृतपणे पाहूया, कारण यावर राज्यसभा मुख्यमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडं महत्त्वाचं आहे. यांना फादर ऑफ मॉडर्न तमिळ लिटरेचर म्हणलं जातं, म्हणून हे महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये व्हर्च्युअल माध्यमातून भाषण केलं आणि भारतीय सुब्रमण्यम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी भाषण केल्यामुळं UPSC प्रिलिम्स आणि मेन्समध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. महाकवी सुब्रमण्यम भारतीयार यांच्या 138व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक केंद्रातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला. या वर्षाच्या भारतीय पुरस्कार अभ्यासक सिनी विश्वनाथन यांना जाहीर झाला आहे. भारतीयार हे एक तमिळ लेखक, कवी, पत्रकार, भारतीय स्वातंत्र्य पुरस्कर्ते आणि समाजसुधारक होते. महाकवी भारतीयार म्हणून प्रसिद्ध असलेले आधुनिक तमिळ काव्याचे प्रणेते होते. आतापर्यंतच्या महान तमिळ साहित्यिकांपैकी त्यांना एक मानलं जातं. त्यांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी, बालविवाहाच्या विरोधात, ब्राह्मणवादाच्या विरोधात आणि धर्म सुधारण्यामध्ये महत्त्वाचे कार्य केलेलं आहे. इंडियन बायसन बद्दल माहिती घेऊया. का माहिती घेणं गरजेचं आहे? रिसेंटली पुण्यामध्ये एका बायसनचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळं यावर माहिती घेणं महत्त्वाचं आहे. कारण या प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्या प्राण्यांवरती प्रश्न विचारण्याची संख्या जास्त असते. भारतीय बायसनबद्दल माहिती जाणून घ्या. मागील आठवड्यात पुणे येथे एका रानगव्याचा मृत्यू झाला, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. याचं सामान्य नाव भारतीय गौर किंवा रानगवा म्हणून यांना ओळखलं जातं. वैज्ञानिक नाव बॉस गौरस, बरोबर आहे. जी भारतीय म्हैस आहे त्याला बॉस इंडिकस म्हणलं जातं, BOSS. सेम या ठिकाणी बॉस गौरस असं याचं वैज्ञानिक नाव आहे. शारीरिक वैशिष्ट्य, ही सर्वात मोठी बोवाईन प्रजाती आहे, BOVINE. जंगली गुरांमधील ही सर्वात मोठी प्रजाती आहे. निवासस्थान दक्षिण पूर्व आशियाच्या जंगलातील टेकड्यांवर आणि गवत असलेल्या भागांमध्ये आढळतात. ते भारत, चीन, थायलंड, मलेशिया, बांगलादेश, भूतान आणि नेपाळमध्ये आढळतात. भारतातील दक्षिण घाट हा गौरच्या सर्वात विस्तृत भागांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः वायानाड, नागरहोल, मुदुमलाई, बांदीपूर या भागामध्ये ते आढळतात. गौर हे गोवा आणि बिहारचे राज्य प्राणी आहेत. लक्षात ठेवा, गौर हे गोव्याचं आणि बिहारचे राज्य प्राणी आहेत. सध्या यांच्या आपण कन्झर्वेशनचं स्टेटस जर पाहितलं तर लक्षात येईल, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCNच्या रेड लिस्टमध्ये ते असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहेत. असुरक्षित. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या शेड्यूल 1 मध्ये यांचा समावेश आहे. तर कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीशीज मध्ये ते परिशिष्ट 1 मध्ये सूचीबद्ध आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे आंध्र प्रदेशमधील एका एकदम अशा गुप्त मिस्टेरियस आजाराबद्दल. तो आजार आहे एलुरू, ज्यामध्ये लोकांना भेटण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी व्हिजिट केली होती. त्याबद्दल आपण पाहूया. मिस्टेरियस डिसीज ग्रिप्स आंध्र प्रदेश एलुरू, 400 इल 1 डेड. 400 लोक आजारी आहेत आणि 1 जणांचा मृत्यू झालेला आहे. नेमकं काय आहे तर आपण हे पाहूया. कोणत्या जिल्ह्यात हे आलं असं विचारलं जाऊ शकतं. आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एलुरू शहरात 5,500 पेक्षा जास्त लोक जळजळ, चक्कर येणं आणि मळमळ यामुळे त्रस्त आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स ला काही पीडित व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये शिसे व निकेल म्हणजे काय लीड आणि निकेल यांचं प्रमाण आढळलं आहे. इथं वैज्ञानिकांनी असा संशय व्यक्त केला आहे की कीटकनाशके पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये सोडले की यामुळे आहेत. गोदावरी आणि कृष्णा या दोन्ही नद्यांमधून एलुरूला कालव्याद्वारे पाणी मिळतं. रासायनिक खतं आणि कीटकनाशक यांचा जास्त वापर आणि ते पाणी नदीत सोडल्यामुळे हा आजार निर्माण झाला आहे असं येथील वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्यानंतर महाराष्ट्र भूगोलाची आपली सिरीज आहे, आपण सुरू करूया. मी महाराष्ट्र भूगोलामध्ये हे सर्व जे घेतो आहे हे सर्व तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्राचा भूगोल थ्रू मॅप्स जे श्रीकांत जाधव सर आणि दिग्विजय पाटील सर यांचं पुस्तक आहे. यात हे जे मी शिकवतोय ॲज इट इज तुम्हाला मिळेल, वाचण्यासाठी मिळेल, रिव्हिजनसाठी मिळेल आणि तुम्हाला ते ज्ञानदीपच्या बुक स्टोअरला 40% डिस्काउंट नक्की मिळेल. सो तुम्ही हे विकत घेऊ शकता. महाराष्ट्रातील मृदाधुपीबद्दल आपण आज पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सॉइल इरोजन मृदेच्या धुपीमुळे होणाऱ्या मृदा ऱ्हासाचं प्रमाण 773.5 मिलियन टन एवढं आहे. यामुळे या सॉइलची प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता घटत आहे
व कापसाच्या काळ्या मृदेची उत्पादकता 50% घटलेली आहे. ही खूप चिंतेची बाब आहे. आपण यांची जी कारणं आहेत ती पाहूया. कोकण विभागातील मृदेच्या धोपाचं कारण काय आहेत, तर सगळ्यात पहिलं कारण आहे तीव्र उतार, त्यानंतर पावसाचं अधिक प्रमाण, वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे होणारं खनन, समुद्री किनाऱ्यांचा शिरकाव आणि जंगलतोड. मग याला उपाय काय केले जाऊ शकतात? वनीकरण व चराई नियंत्रण, यामुळे वाहत्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची धूप कमी होईल. पाण्याची साठवणूक करणं, उदाहरणार्थ जलकुंड. 10% उतारांपर्यंत कंटूर शेती करावी. ज्या जमिनीचा उतार 10 ते 15% आहे त्या ठिकाणी ग्रेडेड चर असावे. त्यानंतर 16 ते 33% उतार असल्यास बेंच टेरेसिंग करावी आणि 33% जास्त ग्रेड असेल तर कंटूर टेरेसिंग करावी. दुसरा आहे पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये जंगलतोड, त्यानंतर भटकी शेती, ही 2 कारणं आहेत. इथं वनीकरण, छोटे तलाव, नागरीकरणावर नियंत्रण आणि नैसर्गिक प्रवाहांचा वेग कमी करण्यासाठी बांध बांधावे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं आहे ते आहे दख्खनचं पठार. दख्खनच्या पठारामध्ये पूर समस्या, वारे व वादळे, अतिचराई, वृक्षतोड आणि शेती ही सॉइल इरोजनची महत्त्वाची कारणं आहेत. तर यावर उपाय म्हणून बांध टाकणे, चर खोदणे, वॉटरशेड मॅनेजमेंट, सूक्ष्म सिंचन, चराई नियंत्रण, वनीकरण आणि विंड ब्रेक्स आणि शेल्टर बेल्टचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर सर्वात शेवटची स्लाइड आहे. अमेरिकेच्या मृदा खात्यानुसार सॉइलचं केलेलं वर्गीकरण जे अगोदर पण शिकवलं आहे, आज परत रिपीट सांगतो. हिस्टोसॉल ही सेंद्रिय मृदा असते, ऑर्गॅनिक सॉइल असते. अँडीसॉल ज्वालामुखीची मृदा असते. ऑक्सीसॉल लाल मृदा असते. वर्टिगोज काळी मृदा. एरिडीसॉल वाळवंटी मृदा आणि इन्सेप्टिसॉल ही गाळाची मृदा असते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर भेटूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.